आज आपण आंतरराष्ट्रीय जगाकडे जातो, जे खूप छोटं झालेलं आहे आणि आपल्या भाषेमध्ये मर्यादित न राहता, म्हणजे आपल्या ज्या स्थानिक भाषा आहेत त्यामध्ये मर्यादित न राहता इंग्रजी साहित्यामध्ये एक उत्तुंग असं काम आणि त्या वयाचा जर विचार केला तर अतिशय उत्तम असं पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाबद्दल बोलता येईल. पण ज्या वक्त्यांनी आता सांगितलं, ज्यांनी वाचलंय, ज्यांनी त्या पुस्तकाचं समीक्षण केलंय, त्यांनी त्यामधल्या काही ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून नक्कीच पुस्तक अतिशय उत्तम असेल याची जाणीव होते आणि ते मी नक्की वाचणार. आपण सगळ्यांनी पण वाचावं. सुरुवातीला मी अश्मिराला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आता अश्मिरा नी हे काम केलंय, तिने एक पुस्तक लिहिलंय. इथं बसलेल्या बऱ्याच तिच्या समकक्ष खूप असे मुले आहेत, इकडे मुलं पण आहेत, म्हणजे मुलांची संख्या कमी आहे. आज मी शाळेमध्ये ज्यावेळेस शाळेत भेटीला जातो त्यावेळेस माझं असं लक्षात येतंय, म्हणजेच विशेषतः बोलतोय मी, म्हणजेच उर्दू मीडियमची शाळा असेल किंवा विशेष ह्या ज्या शाळा आहेत यामध्ये मुलांची संख्या खूप कमी आहे आणि मुली जास्त हजार आपल्या शाळेत आणि शिक्षण घेतात. मला असं हे सांगायचंय की मुली बरोबर मुलांनी पण या ठिकाणी शिकलं पाहिजे. आणि ज्या मुली, आता एक काश्मीर एक उदाहरण आहे आपल्या समोर, अशा अनेक अश्मिरा या बुलढाण्यातून हे झाले पाहिजे, पुढे गेल्या पाहिजे, अशी एक आपल्या सगळ्यांकडनं तिच्यापासून घेण्यालायक अशी प्रेरणा आहे. इथे बसलेल्या सगळ्यांनाच विनंती आहे की आपले जे मुलं आहेत यांच्या शिक्षणाकडे जर आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. आज पाहतोय आपण सगळेजण आपल्या त्या मोबाईल मध्ये गुरफटलेले आहेत आणि आपला अमूल्य असा जो वेळ आहे, जर आपण बघितलं मोबाईल, आपण किती तास त्या मोबाईल मध्ये, त्याचा डेटा येतो मोबाईल, किती तास आपण मोबाईल मध्ये होतो. जर आपल्याला पाहायचं असलं तर लक्षात येऊन जातं 24 तासामध्ये किती तास आपण त्याच्यामध्ये घालत आहे. तसं मुलींमध्ये पण म्हणजे खूप मोठं असं प्रमाण आहे की आपण आपला वेळ हा वाया घालत आहे. आणि त्यामुळे माझी सगळ्यांना या ठिकाणी एक विनंती असेल की या बुलढाण्यातून अश्मिरासारख्या अनेक मुली या ठिकाणी झाल्या पाहिजेत, साहित्यिक झाल्या पाहिजेत, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रगती केली पाहिजे. या ठिकाणी अश्मिराला मी या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा देतो. तिला सहकार्य करणारे म्हणजेच मार्गदर्शक तिचे वडील असतील, तिचे त्यांचे शिक्षक असतील, यांना देखील या ठिकाणी मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. धन्यवाद.